तुम्ही का थांबलाय तेवढं सांगा फक्त. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. पोलीस प्रशासनाचं करायचं काय? या पोलीस प्रशासनात करायचं काय? नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची. येणार नाही, देणार नाही, जमीन आमची देणार नाही, येणार नाही, देणार नाही, जमीन आमची देणार नाही. आता जर गाड्या दोनच्या पण गाड्या पाठीमागे तर या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सांगतोय आमच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं शेतकऱ्यांचं तर शासनाला हे आंदोलन परवडणार नाही. तुमची सत्तेची नशा आहे ती या ठिकाणी या खानापूर तालुक्यातून उतरली जाईल. एवढी या ठिकाणी जमतोय बरोबर का? या जेलची जागा या ठिकाणी कमी पडेल परंतु आम्ही कमी पडणार नाही. आमच्या इंचभर जमिनीला हात लावला तर या जागा आज रॉकेल ओतून घेतलंय. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट आहे. रक्ताचा पाठ व्हायला तर आम्ही का बसणार आहे. शेतकरी एक तुटीचा, शेतकरी एक तुटीचा. आज एक दीपक लाट नाही तर हजारो शेकडो दीपक लाट या ठिकाणी आहेत. सगळ्या शेकडो माय माऊल्या इथं उभा राहतील. येणाऱ्या आणि होणाऱ्या परिणामाला सरकार नव्हे जबाबदार राहिल्याची नोंद घ्यावी आणि हे नोटीस समजून जर का आमच्या कुठल्या भावाला धक्का लागला तर तुमचं काय होईल याची सुद्धा किंमत तुम्हाला मोजावी लागेल. प्रशासनानं, मुख्यमंत्र्यांना, या तालुक्याच्या आमदारांना ताबडतोब ही सगळं रद्द करावं आणि अधिसूचना रद्द करून शेतकऱ्याच्या जीवाचा अंत बघू नये एवढंच तुम्हाला आम्ही कळकळीने जाहीर आवाहन करून सांगतो. अन्यथा गाठ आमच्याशी आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा रद्द करा, रद्द करा. अरे खटक्या बोट, खटक्या बोट नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. जमीन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाची. जागेवाडीच्या सुपीक मातीचा, खानापूर तालुक्याच्या मातीचा, वळवण तालुक्याच्या मातीचा, कडेगाव तालुक्याच्या मातीचा, पलूस तालुक्याच्या मातीचा, शेतकरी एक तुटीचा. हम सब, हम सब. अरे लढेंगे, लढेंगे. चार ठिकाणी या मोजणी अधिकाऱ्यांना आम्ही हाकलून लावलं तरी पण या ठिकाणी ड्रोन अधिकारी जात नाहीत म्हणून या ठिकाणी टोकाची भूमिका घ्यावी लागली आहे. येणाऱ्या काळात जर तुम्ही बाणावर आला नाही तर बाणावर कशा पद्धतीने आणायचं आणि आमचा जीव जरी या मातीत घालवला तरी आम्हाला काही मातीसाठी वावगं वाटणार नाही. कारण काळी आई आहे, काळी आई आपल्याला रक्षण देते, काळी आई आपलं रक्षण करते. तर त्यासाठी या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे जे जे तरुण बघताय त्यांनी आता यामध्ये सहभागी व्हा. नेत्यांनो, आमदारांनो, पुढाऱ्यांनो, जिल्हा परिषद सदस्यांनो, तुमच्याही अस्तित्वाचा प्रश्न हा शक्तीपीठ झाल्याशिवाय राहून देणार नाही. क्रांतिसिंह नाना पाटलांचा, क्रांतिसिंह नाना पाटलांचा. या जिल्ह्यामध्ये
समांतर दुसरा मार्ग असताना हा मार्ग कशासाठी? तिकडं तीव्र विरोध केला म्हणून इकडे मार्ग घातला, असे जर अधिकारी उत्तर देत असेल तर अधिकाऱ्यांना तुमची खैर नाही. तुम्ही IPS आलेला, IAS आलेला, भान ठेवून या भूमीवर पाय ठेवायचा. ही भूमी जी आहे खानापूर, कडेगाव, पलूस, वाळवा ही क्रांतीची हुतात्म्यांची रक्त सांडलेली भूमी आहे. इंच आणि इंच जमीन आम्ही या ठिकाणी स्वातंत्र्यात मिळवलेली आहे. जर आपण अजूनही शांतपणाने विचार केला नाही तर आम्हा सगळ्या मायमाऊल्यांना, आम्हा सगळ्या तरुण भावांना ही जमीन वाचवण्यासाठी विचार करावा लागेल. प्रसंगी आम्ही आमच्या छात्या मोकळ्या केले गोळ्या घेण्यासाठी, पण तुम्ही जर निर्दयी असाल, तुम्ही जर माणूस नसाल तर अजूनही विचार करा आणि हे विचार करून तुम्ही या ठिकाणी पाय ठेवा. आज जो तुम्ही प्रयोग केलाय, फडणवीस साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तुम्हाला आमची विनंती आहे. आज तुम्हाला विनंती करतोय, पण पुढल्या वेळी विनंती नसणार आहे. अखंड सगळा समाज जागा होईल, तुमचं राजकारण होईल, पण शेतकऱ्यांचा जर केळीला धक्का लागला तर तुमची काय ठेवणार नाही. एवढा इशारा खानापूर, वाळवा आणि पलूस तालुक्यामार्फत देतोय. तुम्ही म्हणाव्या जर रद्द केलेला जर तो शक्तीपीठ आमच्यावर तुम्ही लादला तर त्याचे परिणाम वाईट होतील. आम्ही सगळ्यांनी ग्रामसभेचे ठराव केले. ग्रामसभा ही सर्वोच्च आहे, तिचा तुम्ही आज अवमान केलाय. संविधानाचा, लोकशाहीचा अवमान केलाय. तो अवमान करून तुम्ही ड्रोनचं नाटक केलंय. ती नाटकं बंद करा आणि कृपया तातडीनं या राज्यावरती करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा शिक्षण, आरोग्य, ST अरे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा रे. आणि मग देवाचं नाव घेऊन, शक्तीपीठचं नाव घेऊन, आई आंब्याचं नाव घ्यायचं बंद करा. कुठल्याही देवाला हा शक्तीपीठ पाहिजे का? कुठल्याही देवीला पाहिजे का? शेतकऱ्यांना पाहिजे का? हा फक्त पुढाऱ्यांना, आमदारांना, मंत्र्यांना पाहिजे. कारण पुढले इलेक्शन तुम्हाला पैसे, कमिशन खाऊन, लाच खाऊन जिंकायचे आहेत. ना इलाजाने मला बोलावं लागते, माफ करा. तुम्ही सुद्धा आमचीच लेकरा, पण आमच्या विरोधात काम केलं तर तुम्हाला सुट्टी नाही, एवढाच इशारा देतो. शेतकरी एकजुटीचा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, एक जिद्द. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आज खानापूर तालुक्यामध्ये नागेवाडीमध्ये पहिल्यांदा ड्रोन सर्वेक्षण होता. तो नागेवाडी ग्रामस्थ शेतकऱ्यांनी हाणून पाडला. त्यानंतर या ठिकाणी माहुलीमध्ये जी काय त्यांची नाटकं चालू होती, भाग्यनगरमध्ये ती नाटकं त्यांची बंद पाडली. आणि खऱ्या अर्थानं आमच्या एकाही इंच जमिनीला धक्का लागून देऊ नका, अन्यथा आम्ही रक्त सांडायला तयार आहोत, अशा पद्धतीनं सज्जड इशारा प्रांताधिकारी, तहसीलदार, DYSP, PI साहेबांना आम्ही दिलेला आहे. तुम्हीही शेतकऱ्यांची पोर आहे, आम्ही रक्त सांडायला तयार आहोत. मॉब आक्रमक होत आहे आणि तुम्ही 3 ठिकाणी जर या ठिकाणी सांगून सुद्धा या ठिकाणी अजून तुम्हाला पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावावा लागत असेल तर आमच्या मनामध्ये शंका आहे. महाराष्ट्र शासनाच्या काही अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जर हा शक्तीपीठ लादला जाणार असेल तर आज या ठिकाणी माऊली आणि या ठिकाणच्या परिसरातल्या सगळ्या चिखलहोळ, भाग्यनगर या ठिकाणच्या शेतकरी एकजुटीनं दाखवून दिलंय की आम्ही 1 इंचही जमीन देणार नाही. आणि या पाठीमागे जर षडयंत्र असेल तर आम्ही आज सज्जड इशारा देतो. तुम्ही जर आमच्या शांतीचा जर अजून संदेश समजून घेतला नाही तर कदाचित पुढली वेळ आली तर कुठला तरी अनाहूत प्रकार घडेल. त्याच्या आत सगळ्या ड्रोन मशीन तुम्ही तुमच्या जाग्यावर न्याव्यात, अन्यथा इशारा काफी आहे. समजने वाले को ही वादळापूर्वीची शांतता आहे. नंबर 1, यामध्ये सगळ्या ग्रामसभेचे ठराव असताना तुम्ही कुणालाही विचारात न घेता या भूमीवर पाय ठेवलाय. दुसरी गोष्ट, इथले लोकनियुक्त आमदार पडद्याच्या आड बसून जर बोलत असतील तर त्यांचा आम्ही निषेध करतो. त्यांना तुम्ही सांगा की शेतकऱ्याचा या जमिनी द्यायला विरोध आहे. त्याच्यामध्ये 3 नंबर असा आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये कुठलीही आमची हरकत घेतलेली नाही आणि आमच्या सगळ्या हरकती या विरोधी आहेत. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा ड्रोन सर्वे आम्ही होऊन देणार नाही. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट कायम राखावी आणि हे ड्रीम प्रोजेक्टचं भूत आमच्यावरून घालवून द्यावं, एवढंच मी आवाहन करतो. रद्द करा, रद्द करा. हा प्रकल्प सांगली जिल्ह्यात न करता मायने मार्गे पुसावळी कराड असा करावा, ही शेतकऱ्याची मागणी आहे. मायने मार्गे पुसावळी कराड
असा हा प्रकल्प न्यावा. सांगली जिल्ह्यात पूर्ण बागायत पट्टा आहे. मायने आणि पुसेसावळे हा जो जिरायत पट्टा आहे, तिकडल्या शेतकऱ्याची अनुमती आहे. तर त्या मार्गे जयकुमार गोरे साहेबांना आमची एवढी पोचवा. त्याने मसवडला MIDC उभा करायचे आहे, तर त्यांच्या MIDCला आमचा पाठिंबा आहे. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.